आई दार उघडाय ग. हा तेच म्हटलं मी, उठलाच की नाही? अरे 9:30 वाजून गेले. हो शुभ्रा कुठे आहे? केव्हा सुटली, पदर खोचून कामाला सुद्धा लागली. मी म्हटलं राहू दे तर ऐकेच ना. गुणी आहे हा पोर. अरे वा, एक गड सर केला म्हणायचं ते. काय म्हणायचंय काय? हा इकडे काय युद्ध चालू आहे? सून म्हणून मान्य केली ना आम्ही तिला. अगं हो 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 हो, लगेच सकाळ सकाळ तुझी मशीन गन नको चालू कर. चहा मिळेल का मला? मिळेल की. आजपासून तर काय शुभ्राच्या हातचा मिळेल, पण तोंड धुतल्यानंतर. जा आलो. प्रथमेश, प्रथमेश ऐक ना. प्रथमेश. राधा चला आवरा लवकर. इथून जितक्या लवकर निघू ना तितक्या लवकर मुंबईला पोहोचू आपण. उद्या सकाळी 6 वाजता एका मीटिंगसाठी बाहेर पडायचंय मला. अहो मी केव्हाची तयार आहे. हा बघा ना काय हट्ट धरून बसलाय. त्याला आणि काय झालं आता? शुभ्राला भेटल्याशिवाय जायचं नाही म्हणतोय. हे आणि काय नवीन? हे बाबा प्रथमेश, प्रथमेश तुझ्या या बापाला उद्या मुंबईत बरीच कामं आहेत तेव्हा. मी काय म्हणते, जाऊया ना भेटून. तसंच जाणं बरं दिसत नाही. आत्ता येतील तेवढ्यात ना. मुंबईला गेल्यानंतर पहिलं काम सायकॅट्रिस्ट बरं का. हे प्रथमेश, आपण शुभ्राला भेटून जायचं. प्रॉमिस नक्की. वेडू आहे नुसता. प्लीज आपण इथून जाऊया. काय झालं? काय झालं? दर्शन घेऊन अशी का मध्येच पळालीस तू? अगं फार जागृत देवस्थान आहे ते. मनात असेल ती इच्छा मागितली तर पूर्ण होते म्हणतात. मला इथून जायचंय. अगं पण काय झालं ते तर सांगशील. मला बरं वाटत नाही. आपण जाऊया इथून. काय नाही चलो. शुभ्रा अधिक काय
बाहुली येस अगं तू कधी आलीस? आत्ताच तुमचा जॉब चालू होता म्हणून डिस्टर्ब नाही केलं. ए बाहुली आज तू पण जाणार का ग? हो. अगं राहा ग म्हाताऱ्याबरोबर 2-4 दिवस. ओ दीनानाथ शास्त्री, खबरदार माझ्या आजोबांना म्हातारे म्हणाल तर. अगं आजोबा म्हाताराच असतो. पण माझे आजोबा हँडसम आहेत. हँडसम? येस. मी ही उपाधी पहिल्यांदाच मिळाली आयुष्यात. बरं ते जाऊ दे, तू राहणार नाहीयेस? नाही ना, मला जावं लागेल. पण मी येईन ना परत. वसई काय इथे. आलीस हो आलीस. गेल्या अख्ख्या वर्षात एकदाही फिरकली नाहीस वसईला. फायनल इयर आजोबा, फायनल इयर. सबमिशन्स, प्रोजेक्ट्स, मग आमचं शिफ्टिंग, दादाचं लग्न. आय वॉज बिझी यू नो. आय नो. बरं मी काय म्हणतो. बरं आजोबा एक मिनिट प्लीज प्लीज प्लीज. आधी मला बोलू देत. आजोबा जाण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. अच्छा, म्हणजे एका तरुणाची पत्रिका आणलेली दिसतीये म्हणून आजोबा हँडसम वगैरे का? चला लवकरात लवकर तुमचाही बार उडवून टाकूया. पेशन्स आजोबा, पेशन्स. धीर धरा, त्याला अजून खूप वेळ आहे. डोळे मिटायच्यात या बाहुलीचा बाहुला बघायचाय ग मला. आजोबा प्लीज मला साईड ट्रॅक करू नका. आजोबा मला तुम्हाला जे सांगायचंय ना ते खूप सिरियस आहे, पण मला कुणीच सिरियसली घेत नाहीये. आधी दादाने सुद्धा उडवून लावलं. बरं बरं सांग हो सांग. ओके आजोबा, तुम्हाला आठवतं त्या इन्स्पेक्टरनी त्या दिवशी आपल्याला रुमाल दाखवला? सोपान आजोबांच्या खोलीत सापडला तो लेडीज रुमाल. कळलं. पुढे? सेम तसाच रुमाल मी आणखी एका ठिकाणी पाहिलाय. कुठे? सुलेखाकडे. मी स्वतः कॅमेराने शूट केलेलं फुटेज बघत होते, त्यात मी पाहिला. अगदी पुन्हा पुन्हा पुढे मागे करून पाहिला. तोच रुमाल, आय मीन तसाच रुमाल. आणि आजोबा ज्या दिवशी सोपान आजोबा गायब झाले ना त्याच रात्री योगायोगाने सुलेखा वाड्यावर आली होती बघा. मला कनेक्शन जोडता येत नाहीये पण ते कुठेतरी जुळतंय. येस. आपल्या भोवती एक घट्ट जाळं विणलं जातंय असा संशय येतोय मला. पण ते विणणारे हात कुणाचे आहेत? आपल्या एखाद्या जवळच्या माणसाचेच असावेत, पण त्याचा चेहरा समोर यायला हवा लवकरच. इथे आहेस तू? मी सगळीकडे शोधत होतो तुला. मस्त वाटतं ना इथे. ही एवढी मोठी जागा, हे असं शेणाने सारवलेलं अंगण, एवढं मोठं अंगण, मोकळी हवा. फॅब्युलस. छान वाटतं ना आपण सगळे असे एकत्र आहोत, वेगवेगळ्या खोल्या, हा झोपाळा. गावची मजा ती गावची मजा. शहरात आपण सगळे मिस करू ना. काय काय ग? अगं मी तुझ्याशी बोलतोय. तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे? काय? सॉरी, मी काही चुकीचं बोलले. तू अशा बेसावत क्षणीच काय बॉम्ब टाकतेस? आता हे पुनर्जन्माचं काय नवीन? मी सहजच विचारले. नाही म्हणजे मला माहित नाही. लोकांचा पुनर्जन्म झालेला मी फक्त फिल्म्समध्येच पाहिलाय. मला तरी अजून असं कोणी भेटला नाहीये की त्यांनी मला सांगितलंय की हा माझा पुनर्जन्म आहे. म्हणजे मागच्या जन्मी मी अँथोनी गॉन्साल्विस होतो आणि या जन्मी मी विजय दीनानाथ चौहान आहे. तुम्ही मस्करी करताय? हो ऍक्च्युली. अगं पण
तू हा प्रश्न का विचारलास? म्हणजे तुझा पुनर्जन्मावर विश्वास वगैरे आहे की काय? आदिनाथ, बरेच चेहरे, बऱ्याचशा जागा मला खूप ओळखीच्या वाटतात. तिथे गेल्यावर असं वाटतं की या जागा कधीतरी कुठेतरी मी पाहिल्या आहेत. खूपसे चेहरे आधी पाहिल्यासारखे वाटतात. सिंपल. तू स्वप्नात पाहिलंस हे सगळं, जिथे आपली ओळख होण्याच्या आधीच अख्खाच्या अख्खा मी तुला स्वप्नात दिसलो होतो. माझा साखरपुडा तुला दिसला होता तिथे. पण मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? म्हणजे बघा, काही लोकांच्यात ना ह्या एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर्स असतात. प्रिनॉमिनेशन्स म्हणजे भविष्याची चाहूल लागणं. माझ्या आजोबांकडे आहे. माझ्या आजोबांनी माझी पत्रिका बघून सांगितलं होतं की ही एका उत्तम ज्योतिषाची पत्रिका आहे. म्हणजे जर मी मनावर घेतलं तर मी एक उत्तम ज्योतिषी होऊ शकतो त्यांच्या मते. पण त्यासाठी खूप साधना लागते, मेडिटेशन लागतं, त्या विषयाचा अभ्यास लागतो, जो मी नाही केला. बट नो रिग्रेट्स. मी जसा आहे तसा खुश आहे. मी कसा झालो असतो नसतो ते महत्वाचं नाही. पण मला एक नॉर्मल आयुष्य जगायचं. रात्री जेव्हा डोळे मिटे तेव्हा सुखाची झोप लागायला हवी. कुठलंही स्वप्न, कुठलीही चाहूल लागू नये. भूतकाळाच्या आणि भविष्य काळाच्या मध्ये मला स्वतःची कुतोरड नाही करून घ्यायची. वर्तमानात जगायचंय मला. पण तसं होतच नाही. आज प्रार्थना करायला जेव्हा देवासमोर डोळे मिटले तेव्हा डोळ्यासमोर काहीतरी येऊन गेलं. तिचा चेहरा. हे सगळं मला का होतंय? कुणाचा चेहरा? माहित मला खरंच माहित. आणि आय एम सॉरी आदिनाथ की मी परत असं. शुभ्रा, सारखं सारखं सॉरी कशाला म्हणतेस? मला नाही आवडत का ते. एकमेकांशी बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे आपल्याकडे. ते अजून बोललोच नाही आपण एकमेकांना. काय? वेळ आली की आपण आपोआप बोलून जाऊ, मनापासून. खाऊन घेतेस थोडं? नाही, मला भूक नाहीये. रागवलीस? कुणावर? बाळवर. का? तो तुला बोलला काही? नाही, तसं नाही, पण तू कालपासून कुणाशीच काही बोलली नाहीयेस म्हणून मला वाटलं. आई एम फाईन. आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. तुला असं का वाटतंय कुणास ठाऊक? नाही, तुझ्या मर्जीविरुद्ध तो तुला आधीच्या लग्नाला घेऊन गेला म्हणून मला वाटलं की मी एक नॉर्मल ह्युमन बीइंग आहे ना. म्हणूनच मला नॉर्मल व्हायला, काही गोष्टी विसरायला थोडासा वेळ लागतो. बरोबर आहे. माझी पण तुझ्यासारखीच अवस्था झाली आहे.
अगं पण आपल्या मुलीने सगळं ऍक्सेप्ट केलंय ना, मग पण तुला खरं वाटतंय का आई? आणि तुला सुद्धा कळू नये की ती खोटं बोलतीये? खोटा चढवलाय तिने स्वतःच्या चेहऱ्यावरती. आय एम फाईन, आय एम नॉर्मल असं दाखवते सगळ्या जगाला ती. पण तिला खरं काय होतंय ना ते मला माहितीये. अगं पूनम, सगळं व्यवस्थित होईल ग. बाळ सुद्धा म्हणत होता आपण तिच्यासाठी बघू कोणीतरी म्हणून. हे तो नाही, त्याचं गिल्ट बोलतंय. पण आपण सुद्धा तिच्या भविष्याचा विचार केलाच पाहिजे ना. आता आधी बरोबर लग्न करून अमेरिकेला जायचं म्हणून जॉब सुद्धा करत नव्हती इथे ती. आता करेल, आपण तिला मदत करू. नाहीतर मी तिला पुण्यालाच घेऊन जाते. काही गरज नाही. आय कॅन टेक केअर ऑफ हर. मला माझी बहीण अजिबात जड झालेली नाही आहे. पूनम, अगं तुझ्याशी काही बोलायला गेलं ना की तू अशी भांडायला उठते. म्हणून बाळ पण काही बोलत नाही. एक्झॅक्टली, तेच तर माझं दुःख आहे. बाळ कधीच काही बोलत नाही आणि जिथे बोलायला हवं ना तिथे तर अजिबातच बोलत नाही. आधी आधी इथे एकटाच बसून काय करतोयस? शुभ्रा कशी आहे आता? बरी आहे आता. घरी आल्यानंतर अगदी नॉर्मल झाली होती ती. मी उगाच तुम्हाला देवळात घेऊन गेलो. दगदग झाली असणार पोरीला. नाही हो विष्णू काका, तसं काही नाही आहे. विष्णू काका, मला सांगा ते देऊळ किती जुनं असेल हो? हे आपण आता गेलो होतो ते हां. फार काही जुनं नाही आहे रे, 40-1 वर्षापूर्वीचं आहे. पण बरं का आधी, आतमधली मूर्ती 100-125 वर्ष जुनी आहे. त्या काळी इथे फार मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये ही मूर्ती होती. असं म्हणतात की एक इंग्रज साहेब शिकारीसाठी म्हणून या जंगलात आला, त्याला ती गुहा सापडली आणि त्याने आतमध्ये ती मूर्ती बघितली. झालं, लोकांना कळलं. मग लोकांची जाय तिकडे सुरू झाली, त्यामुळे पायवाट झाली. लोक येत आहेत म्हटल्यानंतर तंत्रमंत्र करणारे मांत्रिक सुद्धा तिथे येऊन राहायला लागले. मग जंगलातल्या प्राण्यांना आणि त्या मांत्रिकांना घाबरून लोकांची जाय थोडी कमी झाली. फारसा काही बरा इतिहास नाही आहे त्या देवळाचा. असं नाही हा, नवसाला पावते ही मूर्ती. फार जागृत देवस्थान आहे हे. बरं मला सांगा, त्या देवळाचा जीर्णोद्धार कोणी केला असेल? आता दंतकथा म्हण नाहीतर काही म्हण, पण 60 वर्षापूर्वी असं काहीतरी झालं की ती गुहाच गायब झाली. दरड कोसळली होती. हा, नाही म्हणजे मला असं म्हणायचं की दरड कोसळली असेल. आमच्या कोकणात पावसाळ्यात नेहमीच असं होतं. हा, असेल असेल. पण तू कशी आहेस बाबा आता? मी बरी आहे विष्णू दादा. आणि आय एम सॉरी, मला असं वागायला नको होतं. आय एम सॉरी आधी. आणि बरं का आधी, 40-1 वर्षापूर्वी कोणतरी तिथे काहीतरी काम करायला गेलं. ते खोदकाम करताना ही मूर्ती पुन्हा सापडली. ही सापडली म्हटल्यानंतर मग चाले गावातले सगळे जमा झाले, धनिक, समाजसेवक यांनी मग ते देऊळ बांधलं. फारच इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे याची. हो, आहे घरी.